नमस्कार. हॅलो. तर आज आम्ही चाललेलो आहे खुलताबादला. तर खूप छान वातावरण आहे. बघू शकता तुम्ही असं पावसाचं वातावरण आणि त्यात ना म्हटलं ना तर खूप भारी वाटतं. तर बघू शकता तुम्ही इथं वातावरण किती सुंदर आहे. एकदम पाऊस पडलेला आहे असा आणि एकदम हिरवं हिरवं आहे सगळीकडं. तर तुम्हाला तर माहीतच असेल खुलताबाद म्हणजे मारुती राय आहे तिथं आणि आमच्या जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे आम्हाला खुलताबाद. 15 ते 20 किलोमीटर आहे. तर छान असं मस्त म्हटलं आज लेकरं पण आलेली होती शाळेतून लवकर आणि म्हटलं फिरून येऊया. तर आम्ही निघालेलो होतो आणि पाऊस तर झालेलाच होता. रस्त्यानं सुद्धा आम्हाला 2 ते 3 वेळेस पाऊस लागलेला होता. म्हणून मग जास्त काही मोबाईलवरती ठेवून शूट करता आलं नाही. जेवढं पण घेता येईल तेवढं छान असं शूट घेतलं लेकरांनी म्हणावं किंवा मग मी असं म्हणून मग छान असं शूट घेतलं. आणि इथं बघू शकता आता आम्ही आलेलो आहे खुलताबादला आणि खुलताबादला ना आलं की अगोदर लेकरांना दुकानं दिसतात, ज्या की त्यांना काही ना काहीतरी घ्यायचं असतं. पण आज आम्ही इथं काहीच नाही घेऊन दिलं त्यांना, कारण ना पाऊस खूप चालू होता आणि त्यांना बोललो आम्ही की आपण नेक्स्ट टाईम येऊ ना त्यावेळेस काहीतरी घेऊ म्हणून. मध्ये गेलं की फोटो नाही काढू देत. तर मग त्यामुळं ना मोबाईल आम्ही मध्ये ठेवून दिलेले होते आणि बाहेर आलो दर्शन घेऊन. छान असं तुम्हाला मारुतीरायाचं दर्शन दिलेलं आहे. आणि इथं पुढे ना शनिदेवाचं मंदिर होतं एक छोटंसं. त्यानंतर मग छान असं मुलांनी छान असं दर्शन घेतलं आणि मग आलेलो होतो आम्ही इथून बाहेर. आता आम्हाला लगेच घरी वापस जायचं होतं. आम्ही खुलताबादहून म्हैसमाळला जाणार होतो, पण काय होतं ना खूप जास्त पाऊस असल्यामुळं ना आम्हाला म्हैसमाळला नाही जाता आलं. म्हटलं आता येऊ, कारण आम्हाला खुलताबाद जास्त दूर नसल्यामुळे ना आम्ही कधी पण येऊ शकतो म्हणून म्हटलं. आणि कुणीच तरी सोबत असलं ना तर भारी वाटतं. गेल्या वेळेस ना यांची मित्रमंडळ होते, त्यांची पूर्ण फॅमिली. तर आम्ही छान असे डबे वगैरे घेऊन इथं आलेलो होतो जेवायला. इथं म्हणजे म्हैसमाळला आलेलो होतो. तर छान असं इथले दर्शन झाल्यावर मग आम्ही म्हैसमाळला गेलेलो होतो. तर खूप छान असं एन्जॉय केला होता आम्ही. आणि ह्यावेळेस ना आम्ही डबे वगैरे काय नव्हते आणले, तर मग इथं प्रसाद चालू होता. डाळबट्ट्या आणि भात ठेचा असं होतं इथं जेवण्यासाठी. तर आम्ही छान असं इथं जेवण केलं. त्यानंतर मग आम्ही इथं खूप पाऊस चालू झालेला होता, त्यामुळं मग आम्ही म्हैसमाळला जाण्याचं कॅन्सल केलं आणि मग तसंच घरी जाण्यासाठी निघालेलो होतो. तर एका ठिकाणी आम्हाला पाऊस लागलेला, तर थांबलो आम्ही तिथं. त्यानंतर मग आम्ही येत्या वेळेस ना डाळिंब एका ठिकाणाहून घेऊन आलेलो होतो. यांच्या मित्राच्या तिथूनच आणलेले होते त्यांनी. तर खूप छान असे डाळिंब होते ते लाल लाल. तर मस्त छान असे काढून मला ना चिरून घ्यायपेक्षा आहे ना असं मोसंबीवानी शिलून घ्यायला खूप जास्त आवडते हे डाळिंब. तर छान असे मी शिलून ठेवून दिलेले होते. आणि त्यानंतर ना मग इथं चालू होतं माझं काहीतरी थोडंफार असं ड्रॉ करायचं काम. मी डिझाईन काढत होते याच्यावरती, कारण मला ना महालक्ष्मीसाठी पाठीमागं असं हे बनवायचं होतं. एखादी डिझाईन बघावी काढून जमते की नाही. तर मी अगोदर पेपरवरती ट्राय केलेली होती आणि त्यानंतर मग इथं डायरेक्ट बॅनरवरती काढते आता. आणि ही खूप मोठी बॅनर लागणार होतं. डिझाईन आहे ना थोडीशी मोठी आहे आणि मग मी अगोदर ना काढून बघितली स्वास्तिक वगैरे साईडनं. अगोदर बघितलं असं आधी ना मी छान असा कलश काढून घेतला आणि त्यानंतर ना मग स्वास्तिक काढलेले होते दोन्ही साईडनं. तर मग मी स्वास्तिक काढून घेतले अगोदर आणि त्यानंतर मला वाटलं की ह्या डिझाईनपेक्षा ना दुसरी डिझाईन छान वाटेल थोडीशी. तर अगोदर ट्राय करून बघितलं भरपूर ठिकाणी काय काढावं काय नाही. भरपूर थोडंफार असं इंस्टाग्रामला वगैरे बघितलं आणि मग थोडंसं लक्षात आलं. म्हटलं आता ही स्वास्तिक काही एवढी व्यवस्थित वाटत नव्हती, म्हणून ना मध्ये छान असं साईडनं कमळ काढले. बघू शकता तुम्ही कमळ पद्धतीने काढलेले मी. आणि त्यानंतर मग मध्ये मी शुभलाभ काढलं आणि मग इथं कलश ठेवला. तर आणि कलशामध्येच मी स्वास्तिक काढलेली होती एक छोटीशी. तर अशा पद्धतीनं मग नंतर मी ड्रॉ केलं होतं. आणि मला ना थोडंसं असं जास्त गोंधळ झालेला होता त्याच्यावरती, त्यामुळे ना दाखवायलासुद्धा थोडंसं असं वेगळंच वाटत होतं. पण म्हटलं काही नाही,
कारण ह्याच गोष्टींना आपण शिकतो आणि शिकूनच पुढं जातो. म्हणून मग म्हटलं दाखवूया. तर मग छान असं मी एकदा ड्रॉ करून घेतलं आणि त्यानंतर मग आता मला करायचं होतं म्हणजे उलन चिपकायचं होतं. तर ना मी छान असं त्यावरती उलन चिपकायला पण घेतलं, कारण बोर्ड वगैरे इथं खाली घ्यावं लागतं आणि मग त्यामध्ये ग्लूस्टिक वगैरे माझ्याकडनं ना ग्लूस्टिक थोड्याशा कमी झालेल्या होत्या, आता कमी पडलेल्या होत्या. तर इथूनच जवळच्या एका दुकानातून ग्लूस्टिक सगळ्यात अगोदर घेऊन आलेलं आहे. आणि ग्लूस्टिकचा ना इथं आणि ऑनलाईन आपण घेतो ना त्यामध्ये इतका फरक आहे, काय सांगावं तुम्हाला. इथं 15ला एक ग्लूस्टिक देते, कारण हे गाव आहे ना खेडेगाव असल्यामुळे ना इथं 15ला एक ग्लूस्टिक दिला. आणि ऑनलाईनच्या वेळेस मी बोलवते ना तर त्यावेळेस 3 ते 4 रुपयाला आपल्याला ते ग्लूस्टिक पडतो. त्यामुळं ना मी इथं म्हटलं आता सध्या 2-4 दिवस थांबून घेऊया, कारण ग्लूस्टिक इथून आणूच नाही आहे. पण मग म्हटलं आता तसं बनवणं तर करणार आहे. आणि इथं ना ऑनलाईन कुठलीही वस्तू येते ना तर आज मागितली की 15 दिवसाला ती ऑर्डर येते आपली. त्यामुळं ना इथं यायला ना ऑर्डर खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळं ना मग म्हटलं इथून 15 आणून घेतलेलं होत्या मी ग्लूस्टिक. आणि सुरुवातसुद्धा केलेली आहे. आता भरपूर सगळं मी बनवून घेतलं. आणि माझं श्रेयश हर्ष ना दोघंजणं शूट करत होते, कारण ते ना हा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी मी छान असं याच्यावरती जेवढं ड्रॉ केलेलं होतं त्यावरती चिपकून घेतलं. आणि मग त्यानंतर ना आपल्याला जेवढं सोपं वाटतं ना तेवढं सोपं राहत नाही. त्याने खूप जास्त याच्यामागं मेहनत असते. म्हणजे खूप जास्त मेहनत, म्हणजे चटके बसते हाताला, खूप काही होतं. म्हणजे कंबर मान पाठ हे पूर्ण एक होऊन जातं. पण कसं आहे माहिती का, आपलंच काम हे सोपं नसतं ताईंनो. तर मी हे माझ्याच महालक्ष्म्याला पाठीमागं लावण्यासाठी बनवत होते. माझ्याकडे महालक्ष्म्या बसतात ना, तर मग त्यामुळं त्यासाठी बनवत होते मी आणि घरासाठीच बनवत होते. त्यामुळं ना थोडंफार हुकलं चुकलं तरी काही एवढं टेन्शन नव्हतं. पण मग मी असं ठरवलं होतं, म्हटलं हेच पहिलं छान बनवलं तेव्हा मग मला दुसरं कधी म्हणजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस बनवायचं असेल ना त्यावेळेस मी छान बनवू शकेल. म्हणून ना मी खूप जास्त मेहनत केली याच्यावरती. आणि तुम्हाला शेवट पण दाखवेन, खूप छान शेवट झालेला होता याचा. त्यानंतर मग मी छान असं इथं बनवून घेतलं आणि मग थोडा वेळ फ्रेश होण्यासाठी गेलेले होते बाहेर. बाहेर म्हणजे की जसं माझ्या मैत्रिणीच्या शेतामध्ये त्यांचं खुरपणं वगैरे चालू होतं. शेत त्यांचं जवळच आहे, काही जास्त दूर नाही आहे. 10 मिनटाच्याच अंतरावर आहे. इथून तुम्हाला गावसुद्धा दिसत असेल. तर खूप छान असं त्यांचं शेतामध्ये हिरवं पूर्ण वातावरण झालेलं होतं. आणि त्यामुळं मग आम्ही ना शेतामध्ये गेलेलो होतो, त्यांची मुलगी आणि मी स्कूटीवरती. आणि छान असं त्यांचं खुरपणं चालू होतं. तर आम्ही गप्पा मारल्या थोड्याफार, तिथं बसलो थोडा वेळ, तिथं टाईमपास केला. आणि मग त्यानंतर मी पुन्हा घरी आलेले होते. घरी येऊन ना माझ्या मला तर घरी आलं की दुसरं कोणतंच काम दिसत नव्हतं, कारण मला करायचं होतं ते पूर्ण. म्हटलं आता छान असं त्याला आहे ना पूर्ण केल्याशिवाय शांत बसायचंच नाही आहे. तर मी ते फायनली 3च दिवसात पूर्ण केलेलं आहे. मध्ये आम्ही थोडाच वेळ थांबलेलो होतो, कारण आम्हाला ना घरी पण यायची गडबड होती. तर यांना सगळ्यांना चहा वगैरे नेऊन दिला. स्कूटीवरतीच गेलो होतो. त्यानंतर मग मी घरी आले, बसलेले होते करण्यासाठी. आणि कसं आहे माहिती का, कुठलंही काम आपण करत असतो ना तर त्यावेळेस थोडासा ब्रेक आपल्याला सुद्धा हवा असतो. आणि माझं घरामध्ये कसं असतं माहिती का, मी एकदा कुठल्याही कामाला लागले ना तर मला असं थोडासुद्धा वेळ न घेता ते काम पूर्ण करावं वाटतं. तसंच मी यालासुद्धा केलेलं होतं. 2 ते 3 दिवसात आहे ना मी भरपूर मोठं बनवून घेतलं. आणि आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसतंय. तर समोरून मी तुम्हाला दाखवते.
अजून थोडंसं वरती लावलं असतं ना तर ते खूप जास्त भारी वाटलं असतं. पण आता महालक्ष्मीच्या वेळेस त्यात तुम्हाला दिसनच. तर आता ना मी सध्या त्याला खालीच लावून घेतलेलं होतं. तर छान असं मी बनवलेलं आहे. कसं वाटलं ते मला नक्की सांगा. खूप मेहनत आहे याच्या पाठीमागे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.